नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर वैद्यकीय व्यवस्थेतील एका अत्यंत गंभीर आणि वास्तविक समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी आहे. दिवस रात्र एक करून प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करणाऱ्या आपल्या देशातील तरुण डॉक्टरांच्या कायदेशीर हक्कांकडे दुर्लक्ष केले जात आहे. आणि चिंतेची गोष्ट अशी की ज्या संस्थेवर या विद्यार्थ्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, ती संस्था आज या विषयावर पूर्णपणे शांत बसली आहे. देशातील तब्बल 70% वैद्यकीय महाविद्यालये MBBS इंटर्न्स आणि PG विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचा स्टायपेंड म्हणजेच विद्यावेतन देत नाहीत. आज आपण या महत्वाच्या प्रकरणाचे सविस्तर आणि सखोल विश्लेषण करणार आहोत. पालक आणि विद्यार्थ्यांनो, ही माहिती कोणत्याही सोशल मीडियावरील अफवेवर किंवा हवेत केलेल्या आरोपांवर आधारित नाही. ही बातमी देशातील अत्यंत प्रतिष्ठित, जुने आणि विश्वासार्ह इंग्रजी दैनिक वृत्तपत्र द न्यू इंडियन एक्सप्रेस मध्ये 4 जून 2026 रोजी प्रसिद्ध झाली आहे. या वृत्तपत्राच्या नवी दिल्ली येथील ज्येष्ठ आरोग्य पत्रकार कविता बाजेली दत्त यांनी अधिकृत कागदपत्रांच्या आधारे हा सविस्तर शोधनिबंध देशासमोर आणला आहे. त्यामुळे या बातमीतील प्रत्येक शब्द हा 100% सत्य आणि सरकारी रेकॉर्डवर आधारित आहे, हे आधी आपण लक्षात घेतले पाहिजे. आता प्रश्न येतो की मेडिकल कॉलेजच्या बंद खोलीत चालणारा हा काळा कारभार जगासमोर आला कसा? हा शोध लावला आहे केरळमधील एका ध्येयवादी नेत्ररोग तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर KV बाबू यांनी. डॉक्टर बाबू यांनी केवळ विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय पाहून गप्प बसणे पसंत केले नाही. त्यांनी माहिती अधिकार कायदा 2005 हे शस्त्र उपसले. त्यांनी देशातील वैद्यकीय क्षेत्राची सर्वोच्च संस्था म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशन NMC कडे सलग अनेक RTI अर्ज दाखल केले. त्यांनी थेट आणि टोकदार प्रश्न विचारले की गेल्या 3 वर्षात ज्या वैद्यकीय महाविद्यालयांनी स्टायपेंडच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली आणि त्या दोषी कॉलेजेसची नावे काय? डॉक्टर बाबू यांनी हा लढा का लढला? कारण खासगी मेडिकल कॉलेजेस विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण करून अब्जावधी रुपये कमावत आहेत आणि आपले तरुण डॉक्टर्स हक्कांच्या पैशासाठी लाचार होत आहे, हे त्यांना थांबवायचे होते. पण मित्रांनो, जेव्हा डॉक्टर बाबू यांनी हा प्रश्न विचारला, तेव्हा नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजेच NMCच्या भूमिकेने संपूर्ण देशाला थक्क केले. ज्या NMC कडे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा राखणे नियम 2023 नुसार दोषी कॉलेजेस बंद करण्याचे किंवा त्यांच्यावर कोट्यावधीचे दंड ठोकण्याचे कायदेशीर अधिकार आहेत, ती NMC RTIच्या उत्तरात काय म्हणते? आमच्याकडे ही माहिती संकलित स्वरूपात उपलब्ध नाही. काय चेष्टा लावली आहे तुम्ही? देशातील सर्वोच्च मेडिकल काउन्सिलकडे कोणत्या कॉलेजवर काय कारवाई झाली याचा डेटा संकलित स्वरूपात नसावा? हा निव्वळ मूर्खपणा आहे की फार मोठी लपवाछपी? जेव्हा डॉक्टर बाबू यांनी उत्तरावर अपील दाखल केले, तेव्हा मे 2026 मध्ये NMCने पुन्हा खरी माहिती लपवून ठेवली आणि जुन्या 2 नोटिसा दाखवून वेळ मारून नेली. यावरून एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होते की NMCची भूमिका हे विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी राहिलेलीच नाही. NMCचे धोरण आता केवळ आणि केवळ खासगी मेडिकल कॉलेजच्या मालकांचा व्यवसाय सुलभ करण्यासाठी काम करत आहे. स्वतःच्या फायद्यासाठी किंवा बड्या राजकीय नेत्यांच्या दबावापोटी तोंड दाखवून गप्प बसण्याची NMCच्या या वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. NMCच्या या भूमिकेकडे पाहिल्यास त्यांची नियत साफ नाही हे स्पष्टपणे जाणवते. नॅशनल मेडिकल कमिशन ही देशातील वैद्यकीय व्यवस्थेची पालक संस्था आहे, परंतु सध्या तिची भूमिका अत्यंत संशयास्पद, खासगी कॉलेजेसचे बेकायदेशीर रक्षण करणारी आणि विद्यार्थ्यांना थेट वाऱ्यावर सोडणारी बनली आहे. सर्व नियम आणि कायदे खिशात ठेवून खासगी संस्था चालक जेव्हा करोडो रुपयांची लुटमार करतात, तेव्हा ही सर्वोच्च संस्था मुठभर भांडवलदारांचे हितसंबंध जपण्यासाठी तोंड मिटून गप्प राहते. देशातील वैद्यकीय विद्यार्थ्यांचे हित साधणे आणि त्यांचे शैक्षणिक व आर्थिक शोषण थांबवणे हाच केवळ आणि केवळ NMCचा अंतिम उद्देश असला पाहिजे. परंतु या प्रकरणातील लपवाछपी पाहता NMC स्वतः या भ्रष्ट साखळीचा एक भाग बनली आहे का, असा गंभीर संशय निर्माण होतो. हा घोटाळा कोणत्या राज्यातील कॉलेजेसमध्ये सुरू आहे? आता आपल्या मनात प्रश्न येईल की हा घोटाळा नक्की कोणत्या राज्यातील महाविद्यालयांमध्ये सुरू आहे?
नॅशनल मेडिकल कमिशनच्या अधिकृत सर्वेक्षणात देशातील एकूण 19 राज्यांचा समावेश होतो, ज्यामध्ये 213 खाजगी आणि सेल्फ फायनान्स मेडिकल कॉलेजेसची तपासणी करण्यात आली होती. या 19 राज्यांमध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांसारख्या प्रमुख राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे, जिथे खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. ज्या 70% महाविद्यालयांवर स्टायपेंड बुडवल्याचा आरोप आहे आणि ज्या 7 कॉलेजेसवर प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, ती महाविद्यालये नेमकी कोणत्या राज्यातील आणि कोणत्या मालकांची आहेत, हा तपशील एनएमसीने माहिती अधिकारांतर्गत देण्यास साफ नकार दिला आहे. परंतु वैद्यकीय क्षेत्रातील सद्यस्थिती पाहता ही समस्या केवळ एका राज्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील खाजगी वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेला लागलेली एक मोठी कीड आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आपल्या विद्यार्थी आणि पालकांवर अत्यंत गंभीर परिणाम होतोय. सर्वात मोठा तोटा असा की विद्यार्थ्यांनी दिवसरात्र एक करून मेरिटवर ऍडमिशन मिळवायचे, लाखो रुपयांची फी भरायची आणि जेव्हा हक्काचा स्टायपेंड मिळवण्याची वेळ येते तेव्हा खाजगी कॉलेजेस हात वर करतात. अनेक खाजगी कॉलेजेस विद्यार्थ्यांना 1 रुपयाही स्टायपेंड देत नाहीत. बरं, जे कॉलेजेस देण्याचा आव आणतात त्यांचे कृत्य तर आणखी भयानक आहे. एनएमसीच्या स्वतःच्या 2023च्या सर्वेक्षणात असे दिसून आले की 19 राज्यांमधील खाजगी मेडिकल कॉलेजेसपैकी 16% पीजी विद्यार्थ्यांना मिळालेला स्टायपेंड पुन्हा कॉलेज प्रशासनाला रोख स्वरूपात परत करावा लागला होता. म्हणजेच बँकेत पैसे जमा करायचे आणि विद्यार्थ्यांना धमकावून ते पैसे पुन्हा कॅशमध्ये काढून घ्यायचे. हा सरळ सरळ छळ आहे. एनएमसीने मार्च महिन्यात दावा केला की त्यांनी 7 वैद्यकीय महाविद्यालयांवर माहिती न दिल्याबद्दल प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा दंड ठोकला. पण 7 महाविद्यालये कोणती आणि त्यांची नावे काय हे सांगायला एनएमसी साफ नकार देते. याचा अर्थ असा की बड्या आसामींची ही खाजगी महाविद्यालये आहेत आणि त्यांना वाचवण्याचे पद्धतशीर काम दिल्लीत बसून केले जात आहे. विद्यावेतन मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावे? अशा परिस्थितीत जर कॉलेज प्रशासनाकडून छळ होत असेल तर विद्यार्थ्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे. सर्वप्रथम बँक खात्यात येणारा स्टायपेंड रोख स्वरूपात परत मागितला गेल्यास याचे गुपचूप ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सबळ पुरावा तयार ठेवा. कॉलेज स्तरावर कोणताही लेखी किंवा तोंडी दबाव आल्यास त्याला बळी पडू नका. नॅशनल मेडिकल कमिशनच्या अधिकृत ग्रीव्हन्स रिट्रेसल पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवा आणि त्याची प्रत ईमेलद्वारे जतन करा. आपल्या राज्यातील स्टेट मेडिकल काउन्सिलकडे महाविद्यालयाच्या या बेकायदेशीर कृत्याची रीतसर लेखी तक्रार सादर करा. सर्वात महत्वाचे म्हणजे वैयक्तिक पातळीवर कारवाईची भीती वाटत असल्यास कॉलेजमधील स्टुडंट असोसिएशन किंवा रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन आरडीएच्या माध्यमातून सामूहिकपणे एकत्रित येऊन लढा द्या, कारण सामूहिक आवाजाला कोणतीही संस्था दडपू शकत नाही. शेवटी मी देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्न विचारू इच्छिते. आपण लाखो रुपये फी भरून आपल्या मुलांना डॉक्टर बनवायला पाठवतो की खाजगी संस्था चालकांच्या गुलामगिरीत ढकलतो? विहित निर्देशाप्रमाणे योग्य मानधन म्हणजेच विद्यावेतन मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा कायदेशीर आणि घटनात्मक हक्क आहे. ती खाजगी कॉलेजेसनी त्यांच्यावर केलेली कोणतीही दया किंवा भीक नाही. ही तुमची हक्काची कष्टाची कमाई आहे. त्यामुळे आपल्यावरचा हा अन्याय अजिबात सहन करू नका. जोपर्यंत आपण संघटित होऊन या शोषणाविरुद्ध तक्रार दाखल करणार नाही तोपर्यंत ही सरंजामशाही संपणार नाही. आपण आता गप्प बसलो तर ही भ्रष्ट यंत्रणा आपल्या मुलांचे भविष्य अशीच ओरबाडत राहील. तुम्हाला काय वाटते? एनएमसी खरोखरच खाजगी कॉलेजच्या मालकांना पाठीशी घालत आहे का? तुमच्या कॉलेजमध्ये स्टायपेंडची काय परिस्थिती आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.